हरि ओम कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बंधुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनां मा कृथाः। श्री सत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गति। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। भवति यदनुभावादेडमूकोऽपि वाग्मी जडमतिरपि जन्तुर्जायते प्रज्ञमौलिः सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च। अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे। पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदम्बरे। बन्धुस्त्वं गुरुरिष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः। चित्तं मत्कुणदोषचिन्तनविधौ नूनं मनां मा कृथाः। श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः। यैरहं शुकवत् सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। स्वस्तिस्तु असेडसन्मङ्गलानि सन्तु। श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य भविष्योत्तरपुराणान्तर्गत वेङ्कटेशमाहात्म्यकथा प्रारम्भे सति किञ्चित् पूर्वकथानुवादः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम।
कालच्या कथेच्या संदर्भानुसार भविष्यवक्ताच्या रूपाने स्त्रीरूप घेऊन आलेला व्यंकटेश आपलं काम करून गेला. धरणी देवी राजाला जे काय झाला सुचविते. त्यावेळी पद्मावतीला स्वतः विचारण्यासाठी राजा पद्मावतीकडे येतो. वडिलाले बघून पद्मावती उठून बसते. भद्रे दुःखम मनस्तंते तेज शीघ्रमतः परम. पद्मावती, काय समस्या आहे? कशाला इतकं अशक्त झालेस? तुझ्या ह्या ज्वराचा, ह्या दुःखाचं कारण काय आहे? तुझ्या मनात काय तर सांगण्याची इच्छा आहे का? आम्ही ते करत नाही म्हणून तू घाबरलेली आहेस का? पद्मावती, सांग. आम्ही आईवडील आहोत. आईवडील केव्हाही मुलांचे विरुद्ध नसतात. तामद्याहम करिष्यामी. तुझी इच्छा मी पूर्ण करतो. जे काय सांगायचे सांग. त्यावेळी पद्मावती सांगते, मातस्ते कथितम सर्वम जनकाय वचो मम. आई ग, पडला ना माझ्या मनाचे विषय तुम सांगितले नाही का? आई, माझ्या मनात जे काय आहे तू वडिलांना सांगून टाक. मला लाज वाटते सांगण्यासाठी, संकोच वाटते. त्यावेळी धरणीदेवी सांगते, पतिदेव, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या व्यंकटाचल निवासी व्यंकटेशाच्या मोहात आमची मुलगी पडलेली आहे. त्याच्या म्हणून घाबरून आम्ही काय करतो, आम्ही ना सांगतो म्हणून ही पद्मावतीची ही व्यवस्था झालेली आहे. विलंब करू नका. लवकरात लवकर पद्मावतीचा विवाह त्या व्यंकटगिरीच्यावरती असलेल्या व्यंकटेशाची करून टाका. विलंबो नैव कर्तव्य. मंगल कार्यासाठी विलंब कसा करता? लवकर उरकून टाका ना. त्यावेळी राजा पद्मावतीच्या पुढे प्रतिज्ञा करतो, तस्मै दास्यामि कृष्णाय श्रीनिवासाय धीमते. पद्मावती, घाबरू नकोस. त्यास श्रीनिवास, ज्याला व्यंकटेशसुद्धा म्हणतात, त्या अत्यंत श्रेष्ठ व्यंकटेशाशी तुझा विवाह निश्चित करतो. मी कन्यादान त्या व्यंकटेशालाच करतो म्हणून आश्वासन दिला. त्यानंतर जेव्हा घरी आला, अर्थात राणीवास सोडून स्वतःचा रूम घरी तेव्हा आला, त्याने आपल्या पुत्राला आपले गुरु बृहस्पत्याचार्यांना बोलवण्यासाठी बृहस्पत्यांच्याकडे पाठवून दिला. तो चंद्रांश युक्त होता. वसुदान. तो जाऊन गुरुजी आपली प्रार्थना सांगितली. गुरुजी तत्काल निघून आले. सपत्नीक राजाला बघून, पपाटच महाराज पत्रिकां सबसूचकाम. राजाने पत्र पाठवलं होता.
आपल्याला येण्यास सांगितलं, प्रार्थना केलं होतं म्हणून तत्काल निघून आले. ते आलेले पुरोहितांना बनून त्यांचे योग्य अर्घ्यपाद्यादी पूजा राजाने केली. तवाज्ञया करिष्यामि विवाहम दोहितुर्मम. बृहस्पत्याचार्य त्या श्रीनिवासाचे माझी मुलगी पद्मावतीला देऊन मला लग्न करायचे आहे. आपण कन्याचे गोत्र इत्यादी आपल्याला माहीत आहे. बघा, तुम्ही हा म्हणा, कुंडली जुळू दे ना जुळू दे, गुरुने हा तो लग्न त्याच्याजोडे कर म्हणून सांगितला. गुरुवाक्याने सर्व व्यवस्थित आपल्या जुळून जातो. त्यावेळी बृहस्पती आचार्य सांगतात, आकाशराजा इतका कशाला दीन झाल्यास आहेस? तू राजा आहे रे, आम्ही पुरोहित आहोत. तुमच्या आश्रयात, राजाच्या आश्रयात गुरु असतात. तुझ्या आश्रयात किती असंख्य व्यक्ती आश्रित झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी सुद्धा एक. आणि ह्याविषयी मला एक विषय सांगायचा असा वाटतो. मी देवगुरु आहे. यदा कदाचित मी भूमीवर येत असतो. म्हणून हा व्यंकटाचल निवासी श्रीनिवासाच्या विषयी मला जास्त माहीत नाही. इथेच थोडे दूरावरती शुकाचार्यांचा आश्रम आहे. आणि इथले सर्व विषय कोणाच्या संदर्भात कसे काय आहेत सर्व शुकाचार्यांना माहीत आहे. त्यांना बोलून घ्या, त्यांचा अभिप्राय ऐकू, त्यानंतर आम्ही निश्चय करू. पुराण आम्हाला व्यवहार सांगते की कोणी सांगितला म्हणून कुणी व्यक्तीला आपली मुलीला देणं योग्य नाही, सर्वथा योग्य नाही. मुलाच्या विषयी संपूर्ण जाणकार व्यक्तीशी सल्लामसलत करून त्यांच्या जोडी व्यवहार करून नंतर निर्णय घ्यायचा असतो. म्हणून त्या शुकाचार्यांना बोलवा. त्यावेळी आकाशराजाने आपला भाऊ तोंडमानाला सांगितलं, तोंडमान जा, शुकाचार्यांना भेट, त्यांना घेऊन निघा. घोड्यावर बसून तो निघाला. काही क्षणात तो शुकाश्रमाला पोचला आणि शुकाचार्याने सांगितलं, आकाशराज आपली मुलीला त्या व्यंकटाचल निवासी श्रीनिवासाला देण्याचा निश्चय करीत आहे. हे योग्य आहे की नाही युक्तायुक्त विचारण्यासाठी तुला राजाने बोलवलं आहे. आपण अवकाश करून राजाकडे या. राजा आपली वाट बघत आहे. शुकाचार्याने सांगितलं, काय सांगितलं? त्या श्रीनिवासाला राजा आपली कन्या देतो. अत्यंत आनंद, अत्यंत आनंद. शुकाचार्य नर्तन करू लागले. हातातले कमंडलू तोडून टाकला आणि आपला कृष्णाजी परापर ते फाडून टाकले आणि गळ्यातल्या मणिमाला सुद्धा खेचून इतका आनंद त्यांना झाला होता. एक मुहूर्तानंतर त्यांना भान आला. नंतर त्याने राजाकडे जायचं आहे म्हणून साधू उदितम वाक्यमुदार विक्रम. तोंडमान, फार अत्यंत श्रेष्ठ विचार तू सांगितलास रे. कन्यादान म्हणजे मुलगी आम्हाला तिला पाळू शकत नाही, तिला
पोटाला घालू शकत नाही म्हणून मुलीला दुसऱ्याच्या घरी दिला जात नाही. पुरुषार्थ मोक्षप्राप्तीसाठी कन्यादान सांगितलेलं आहे. आकाशराज श्रीनिवासाला आपली कन्या देतो हे भूलोकासाठी मंगलकर आहे. तो 2 मिनिट थांब म्हणून आपले मध्यान्ह संध्यावंदन त्याने उरकला. कितीही अर्जंट काम असो, काही असो, संध्या केव्हाही सोडायचा नाही. हे नियम सर्वांनी पाळला पाहिजे. आणि स्वतः ते दिगंबर होते, पण सभेत जायचं आहे, नगरात जायचं आहे. नगरात अनेक स्त्रिया असतात म्हणून तिकडचे योग्य वेशात जाणं योग्य आहे. म्हणून पुराण आम्हाला सांगवतो कुठे कुठे कसे वेश धारण करून गेला पाहिजे हे लोकांनी समजून घेतला पाहिजे. लोकांना ह्याचं ज्ञान असला पाहिजे. म्हणून नवीन दर्भ घेतला, त्याला एकाला जोडून एक लुंगीसारखा त्याने दर्भाचाच लुंगी कयार धोते विणून टाकले आणि दुसरा वरती कवचासारखे दर्भाचाच कवच करून घेतला आणि दर्भानेच किरीट करून घेतला. डोक्यावर ठेवले. तुळशीची माला गळ्यात धारण केला आणि पूर्ण पायपर्यंत येणारे ते दर्भाचे लुंगीत त्याने बांधून घेतला होता. आणि शुकाचार्य निघाले. शुकाचार्य येत आहेत बघून राजा स्वतः हत्ती घेऊन आला. हत्तीवर त्यांना बसून आपल्या घरी घेऊन गेला. विद्वान ज्ञानी लोकांना कसे काय विशेष रूपाने आदर करायचा असतो, त्यांच्या विशेष समादर करायचा असतो, हे शिकवण्यासाठी त्यावेळी राजाने अत्यंत आदराने त्यांना बोलवून घेतला. आपल्या घरी आल्यानंतर अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन त्यांची विशेष रूपाने स्वागत केला. स्वागत करून शुकाचार्यांना विचारतो, पद्मावतीं प्रदास्यामी भवद्याम अनुमोदितः. माझी मुलगी पद्मावतीला श्रीनिवासाचा जोडी विवाह करून देण्याचे मला निश्चय केला आहे. ह्याच्याविषयी आपला अभिप्राय काय आहे? आपली अनुमती असेल तर माझी मुलगी मी आकाशराजाला देऊन लग्न करतो. शुकाचार्य सांगतात, मा कुरुष्व महाराजा संदेहम दानकर्मणे. राजा, काही संदेह करू नकोस, मनात संशयच आणू नको. श्रीनिवास तुझा जावई होतो, तू धन्य झाला, तुझा कुल अत्यंत पवित्र झाला, पावनत्व तुझ्या कुल अत्यंत पवित्र झाला. तुझे पूर्वीचे 12 पितृ, नंतरचे 12 पिता सगळे उद्धृत झाले. अरे आकाशराजा, मागल्या जन्मात तू काय पुण्य केलं असं? श्रीनिवास म्हणजे काय एक माणूस समजला असतो? नाही. भगवान अरविंदाक्षा श्रीनिवास सतांगती. कमलनयन हा श्रीनिवास संपूर्ण जगाचा रक्षक आहे. संपूर्ण जगत सृष्टिकर्ता आहे. ते तुझा जावई होत आहे. ह्याच्यातून अत्यंत श्रेष्ठ घटना जगात कोणती आहे? विलंब करू नको. आम्हाला सुद्धा त्या श्रीनिवासाचं दर्शन झालं पाहिजे. देवदर्शनासाठी आम्ही किती वर्षापासून तपस्या करीत आहोत.
तुझ्यामुळे तो तुझ्या मुलीचं लग्न करण्यासाठी तुझ्या गावी येतो आणि तुझ्या कारणाने त्या भगवंताच्या दर्शन आम्हाला घडतो आणि त्याच्या विवाहात भाग घेण्याचा सत्प्रसंग आम्हाला प्राप्त होतो. ह्याच्यातून श्रेष्ठ संदर्भ कोणता? विचार करू नकोस, अविलंब लग्न करून टाक. शुकाचार्यांचे वचन ऐकून आकाशराजाला वाटला आत्ता समाधान झाला. कोणी तो जंगली किरात म्हणून मी समजला होता, ठीक आहे, आपण दोन्ही विद्वान आहात. श्रीनिवासाचा पद्मावतीचा जातक कुंडली जुळतं काय बघून घ्या. राजा सांगत आहे, वडिलांचं कर्तव्य आहे की योग्य रीतीने कुंडली बघितली पाहिजे. ग्रहाणांच गतिस्तात तयोर्योगो विचिंत्यताम्. ग्रहमैत्री बघा, योनिकूट बघा, योगकूट बघा, ग्रहकूट बघा, ग्रहमैत्री बघा. बृहस्पत्याचार, आपण महान ज्योतिषी आहात. हे संबंध जुळतो का तुम्ही बघून मला सांगा. बृहस्पत्याचार सांगतात, बकुलमालाला बोलून घ्या. ती आली, तिला योग्य आसनावर बसून सांगितल्यानंतर तो बृहस्पत्याचार्य विचारतात, गोत्रम व्यंकटेशस्य. त्या श्रीनिवासाचा गोत्र कोणता? त्याचा नक्षत्र कोणता? सांगा. एकदा पूर्वी त्याने सर्व विषय बकुल धरणी देवीला सांगितला होता. आता तो विसरून गेले. मनात विचार करीत होते, मी काय सांगितलंय? कशाला? म्हणजे देवाला गोत्रच नसतो. देवाचा जन्मच नाही ना, अनादी कालापासून आहे, अजन्म आहे. त्याचा गोत्र कुठला? तरीसुद्धा मी काही कल्पना करून सांगितले होते. ते लपून सांगते. काय बृहस्पत्याचार्य, तुम्ही कलियुगाचा ब्राह्मणासारखा तुम्ही सुद्धा विसरून गेलात का? तुम्हाला सर्व माहीत आहे ना? श्रीनिवास कोण आहे, कसं काय, सर्व माहीत आहे. कलियुगाचा ब्राह्मणाच्या संदर्भात काचार्य म्हणतात, बकुलावते, ब्राह्मणावर अविश्वास ठेवू नकोस. चांगल्यासाठी शास्त्रानुसार त्याने विचारलेलं आहे. आठवण कर, सांग. त्यावेळी ती सांगते, नक्षत्रम श्रवणम तस्य. श्रीनिवासाचं नक्षत्र आहे श्रवण नक्षत्र. गोत्र आहे वशिष्ठ गोत्र. अनादिकालापासून तो आहे. तरुशुद्ध मत्स्य कूर्म वराह देव अनेक अवतार घेत असतो. आणि आता तो स्वतः आकाश वैकुंठातूनच उतरून आलेला आहे. तेव्हा राजा आपला गोत्र सांगतो. गोत्रमत्ते महाभागा. आमचा गोत्र अत्री गोत्र आहे. आणि पद्मावतीचा मृगशिरा नक्षत्र आहे. ही सुद्धा साक्षात महालक्ष्मी. सीता, रुक्मिणी, सत्यभामा इत्यादी अनेक अवतार हिने घेतलेले आहे.
त्याच्यावर सांगतात, नाडीकूटम विशेषेण नाडीकूट, सूत्रकूट, योनिकूट, ग्रहकूट सर्व जुळतात. 36च्या 36 गुण 100% हे जुळतात. आणि शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत योग्यच आहे. आणि आता तुमच्या बंधूंना विचारून निर्णय कर. म्हणजे एक निर्णय करायचा असला तर सर्व किती विचार करावा लागतो तर मी चिंतन करून बघितला पाहिजे. गुरुजीचे वाक्य ऐकून त्यावेळी सर्व बंधूंना त्यांना पाचारण केला. सर्व बंधूंच्या विषयी त्यांच्या समोर इथे आपल्या गुरुचे सल्लामसलत करत आहे आकाशराज. आणि त्यानंतर त्यांच्या वाक्यांच्या अनुसार सर्व बंधूंना त्याने बोलून घेतला. बृहस्पत्याचार्य, शुकाचार्य आणि त्याचे सगळे बंधू सगळे समीपस्थ एकत्र झाले होते. सर्व बंधूंना एकत्र करून राजा बंधूंच्या पुढे आपला विषय मांडतो. पद्मावतीं प्रदास्यामि श्रीनिवासाय शार्गिणे. श्रीनिवासाला माझी मुलगी पद्मावतीला मी देण्याचा निर्णय केला आहे. आपण सर्व बंधुगण आपल्या अनुमती द्या, अनुमोदन सांगा. आपल्या अनुमोदनाने, आपल्या अनुमतीने माझी मुलगी पद्मावतीला त्या श्रीनिवासाचा जोडी लग्न करून टाकतो, कन्यादान करून समर्पण करतो. त्यावेळी सर्व बंधूने एकाच स्वरात, राजा आमची संमती आहे, आमची संमती आहे. पूर्वी हे सर्व विधान होत होत्या. अर्थात लपून छपून लग्न करायचं नसतो. सर्व बंधूंना एकत्र केल्यानंतर कुठून न कुठून तर त्यांच्याकडून काही तर विवरण प्राप्त होतो. आणि तो विवरण प्राप्त झाल्यानंतर कुठून तर त्यांना काही तर असेल तर एकाकडून संबंध माहीत असतो, काही तर त्यांचा उणीवा गिणवासुद्धा सर्व माहीत होतं. तो म्हणून सर्वांना विचारून कन्यावराचा व्यवहार डिसाईड करायचा असतो. हे शास्त्र आम्हाला मार्गदर्शन देत आहे. त्यानंतर राजा बृहस्पत्याचार्यांनाच विचारतात, आता पुढे काय करायचं, कोणती विधी करायचा आपण सांगा. बृहस्पत्याचार्य सांगतात, आमची अनुमती सर्वत्र झाली. श्रीनिवासाला पद्मावतीशी लग्न करायचा हे ग्राह्य आहे का, पत्र लिहून विचारून घ्या. त्यांच्याकडूनच बुकलमालिका आली आहे, ठीक आहे, सर्व ठीक आहे, आम्ही समजतो. पण स्वतःचा वराचा कडून त्याची अनुमती स्वीकार्य झालं पाहिजे, म्हणून पत्र लिहून पाठवा. राजा सांगतो, बृहस्पत्याचार्य तो जगत सृष्टकर्ता विष्णू, देवाधिदेव, अप्राकृत शरीरे, ज्ञानानंद परिपूर्ण, स्वतंत्र,
असे अत्यंत श्रेष्ठ व्यक्तीला मी काय सामान्य मनुष्य पत्र लिहू शकतो? अर्थात देवाच्या विषयी आकाशराजाला सर्व माहीत होतं. एक काम करा, आपण पत्र डिक्टेशन द्या, डिक्टेट करा. आपण सांगत जा, मी लिहून काढतो. बृहस्पत्याचार्य सांगू लागले. आकाशराज पत्र लिहू लागला. किती महत्त्वपूर्ण पत्र असेल बघा. अप्राकृताय नित्याय सच्चिदानंदमूर्तये. भगवान श्रीनिवास व्यंकटेश, तू अप्राकृत आहे. तुला सत्वरजस्तम हे प्रकृतीजन्य तुझं शरीर नाही. अचिंत्य अद्भुत सामर्थ्याने युक्त अप्राकृत शरीरी तू आहेस. नित्य आहे. सच्चित आनंद ज्ञानानंद स्वरूप आहे. स्वतंत्र आहेस तू. अद्वितीय आहे. अनंत रूपी आहे. भक्तप्रिय आहे. भक्तांच्यावर अनुग्रह करणारा आहे. देवादिदेव आहे. पूज्य आहे. रमा ब्रह्मादि असे श्रेष्ठ देवतांच्याकडून सुद्धा तो पूज्य आहेस. असे व्यंकटाधिपती श्रीनिवास वेद, पुराण, आगम इत्यादी अनंत कालापासून तुझे वर्णन करीत आहेत. तरीसुद्धा ते सर्व मिळून तुझ्या पूर्ण वर्णन करण्यास समर्थ झाले नाहीत रे. असे अनंत गुणपरिपूर्ण व्यंकटेश, आता मी तुझा ससूर होणार आहे, सासरा होणार आहे, श्वशूर होणार आहे. म्हणून व्यवहार म्हणून तुला मी आशीर्वाद देतो. पुराणाच्या वाक्याकडे लक्ष आम्हाला दिलं पाहिजे. परमात्मा हे सर्वश्रेष्ठ आहे, तरीसुद्धा जगात एक संबंध असतो. जसे आई वडील पूज्य आहेत, तसेच कन्यादाता आणि त्याची कन्याची आई अर्थात व्याही हे सर्व आपले बायकोचे आईवडील स्वतःच आईवडिलासारखं अत्यंत पूज्य असले पाहिजे. त्यांच्या निंदा करणं, मुलीला सांगणं तुझ्या वडिलांनी हेच शिकवलं का, तुझ्या आईच अशीच शिकवते का, तिरस्कारयुक्त बाता करू नये. जसे देवाच्या वरती आदराने बोलतो तसेच आईवडिलाशी बोललं पाहिजे. तसेच आपले सासरे सासूच्या विषयीसुद्धा तो आदर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे दाखवण्यासाठी आकाशराज सांगतो, तू सर्वज्ञ सर्वश्रेष्ठ असेल तरी, सर्वस्वतंत्र असेल तरीसुद्धा मी तुझ्या सासरा होणार आहे. म्हणून व्यंकटेश, मी तुला आशीर्वाद देतो. मला माहीत आहे तुझ्या आशीर्वादाने तत्पाद पद्मसम्यक्षा, तुझ्या पादकमल बघण्याचे उत्सुक असलेला आकाश नावाचा मी ही पत्र तुला मी लिहित आहे. तुझा आश्रय आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. तुझ्या अनुग्रहाने मी, माझी बायको, माझे पुत्र, माझी पुत्री सर्व अत्यंत सुखाने राहत आलो आहोत. आपल्या सर्वांचा क्षेम व्यवस्थित आहे असा मी विश्वास करतो. आता मुख्य विषय, आज चैत्र शुक्ल त्रयोदशी दिवस आहे. हे पत्र मी तुला लिहित आहे. माझी कन्या पद्मावती अत्यंत श्रेष्ठ कन्या आहे आणि तिला तुला देऊन लग्न करायचे
करायचा निर्णय आम्ही सर्व घेतला आहे. ताम अंगी कुरु गोविंद विवाहविधीपूर्वकम. पुष्पवाटिकात असलेला आत्ताच मी पद्मावतीला घेऊन जातो म्हणून आग्रह करीत होतास ना परमात्मा. ब्राह्म विवाह विधीने तुला कन्यादान करून देतो. त्या पद्मावतीला तू स्वीकार कर. आणि माझ्याविषयी, माझ्या मुलीचा विषय, माझ्या कुलाचा विषय तुला काहीतरी संशय असेल तर बृहस्पत्याचार्य नोचून घे. शुकाचार्यांना माहीत आहे, त्यांना विचारून घे. मुलगी अत्यंत गुणी आहे, ह्याविषयी तू संशयच करू नकोस. वैशाख शुक्ल पक्षात दशमीच्या दिवशी तुम्ही दोघांचं लग्न करण्याचा मला निश्चय आहे. त्या दिवशी मी दिलेली पद्मावतीचा पाणीग्रहण करून आणि आमच्या सर्वांच्या मनाला आनंद दे. अजून जास्त काय मी लिहू? जे काय विचारायचं आहे तर शुकाचार्य येत आहेत, त्यांना विचारून घे. इत्यासडस संतो. ठीक आहे. पुन्हा श्वशुर होणार आहे म्हणून तुला मी आशीर्वाद देतो. हे नित्य, हे सत्य, हे सुखस्वरूप विष्णू, संपूर्ण जगाचा सृष्टीकर्ता तूच आहे. आमच्यावर अनुग्रह कर. असे करून आकाशराजाने पत्र लिहिलं आणि ते पत्र व्यवस्थित एका लकोट्यात ठेवून शुकाचार्यांच्या हाती दिला. शुकाचार्य, तुम्ही व्यंकटाचलाला जाऊन हे पत्र श्रीनिवासाला देऊ द्या आणि त्याचे अभिप्राय जाणून आम्हाला परत सूचित करा. बंधू बांधव सर्व मिळून शुकाचार्याला त्या श्रीनिवासाकडे पाठवण्याचा तयार करीत आले. अत्यंत आदराने शुकाचार्यांना पाठवून दिलं. 3 मैलापर्यंत शुकाचार्यांचा जोडी आकाशराजा चालत आला. नगराची सीमा ओलांडल्यानंतर शुकाचार्यांना निरोप देत आकाशराज सांगतो, येन केन प्रकारेण तस्य चित्तं वशीकुरु. शुकाचार्य, काही उपाय करा. श्रीनिवासाला ह्या लग्नासाठी तुम्ही तयार करा. त्याची अनुमती घेऊनच या. मला माहीत आहे कलियुग आहे. हुंडा मागणार तो. 10,000 मागितला तर हा म्हणा. 1 लक्ष सुवर्ण नाण्य देण्यास मी तयार आहे. कोटी सांगितलं तर मी देणार आहे. अब्ज रुपये सांगितलं तरी सुद्धा देणार आहे. कितीही पैसे हुंडा मागितला तर मी तयार आहे. त्याचा मन वळून लग्नाला तयार करा असे सांगून शुकाचार्यांना त्याने पाठवून दिलं. आता इकडे एक प्रश्न येतो की हुंडा, वरदक्षिणा हे शास्त्रात सांगितलेलं आहे का? हे आवश्यक आहे का? आणि हे कुरीती नाही का? शास्त्र सांगतो नाही. वरदक्षिणा दिली पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे. दक्षिणा म्हणजे काय? की कन्येला विष्णूला देत असताना त्याची अत्यंत प्रिय पत्नी लक्ष्मीचा एक दक्षिणा रूप आहे. त्या लक्ष्मीला देवाचा जोडी व्यवस्थित करणं, चिंतन करणं हीच दक्षिणा असतं. त्याच्या प्रत्याम्नाय
यथाशक्ती द्रव्य दान म्हणून दक्षिणा देण्याचा नियम शास्त्रात सांगितलेला आहे. पण हे हुंडा नाही, ही आपल्या मनाने दिलेली संपत्ती आहे. काही त्रास न घेता आपल्या ऐपतीत बसण्यास इतकं देण्याचे योग्य द्रव्य हे दक्षिणा म्हणून सांगितलं जातं. पण इतकं द्या तितकं द्या असं वर पार्टीनं कन्या पार्टीनं कन्या पिताना त्रास देणं ही दक्षिणा नाही, ही भिक्षा आहे. ते द्या हे द्या मागणारा हा भिक्षुक आहे, त्याला कन्या देऊच नका. दान नंतर दक्षिणा म्हणजे यथाशक्ती. श्रीमंत असेल तर काही देऊ शकता तुम्ही, पण मनाने द्या. पण मागणी करणं, बार्गेन करणं, कार दिला तर झाला, मला घर दिला पाहिजे, ते दिला पाहिजे, हे दिला पाहिजे, असे मागणारा व्यक्ती भिक्षुक असतो. त्याच्यामध्ये भगवंताचं सन्निधान नसतो. तेच सांगायचं आहे. शास्त्रात नियम आहे कोणत्या विधीला काय दक्षिणा दिली पाहिजे म्हणून शास्त्र सांगतो. आपल्या घरी श्राद्ध आहे, श्राद्धाला ब्राह्मण येतात, ब्राह्मणानं दक्षिणा दिली पाहिजे. किती दिली पाहिजे? 1 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, 100, 1000. शास्त्र सांगतो. तुमच्या एक दिवसाचा तुम्ही किती कमवता तितकी दक्षिणा श्राद्धात ब्राह्मणाला दिला पाहिजे. अर्थात तुम्हाला समजा की 300 रुपये तुम्हाला पगार आहे, त्यावेळी तुम्ही 3 रुपये दक्षिणा द्या, पुरे. 3000 असेल तर 300 रुपये दक्षिणा द्या. 30,000 पगार असेल तर तो 3 रुपये, 3,000 रुपये दक्षिणा द्या. 1,00,000 असेल तर 10,000 दक्षिणा द्या. जसे तुम्ही कमवता एक दिवसाच्या दक्षिणा श्राद्धात ब्राह्मणांना दिला पाहिजे असा नियम आहे. गर्भाधान पुंसवन आदी संस्कार चौलपर्यंत एकाम गाम दद्यात, एक गाय द्या, नाहीतर गायीचं मूल्य आजकाल 30-40 हजार रुपये तितकं तरी द्या. तेव्हा गोदान होतं, ते दुसरा संस्काराचा होतो. उपनयन संस्कार करणाऱ्याला सुद्धा एका गाय इतका दक्षिणा दिली पाहिजे. विवाह संस्कार करणाऱ्याला वासरू सकट गायचा जितका मूल्य होतो, वासरू सकट गाय तर दक्षिणे रुपयाने द्या, नाहीतर तितके पैसे तरी द्या. आजकाल चांगली गाय म्हणजे विवाह करण्या पुरोहिताला कमीत कमी अत्यंत साधारण गाय म्हणजे 15-20 हजार तितका तरी दक्षिणा दिलीच पाहिजे असा नियम आहे. वराला सवत्साम गाम, एक वासरू सकट गाय वराला वरदक्षिणा रूप म्हणून दिली पाहिजे. आज वासरू सकट गायला किती पडतो तितका तरी वरदक्षिणा द्या. आजकाल मागणी जास्त असतो, अजून पाहिजे सांगणारे वर असतात, तो वेगळा. असं मागून घेणारा भिक्षुक असतो. शास्त्राला हे ग्राह्य नाही. बार्गेनिंग करा हे ग्राह्य नाही, निषिद्ध आहे. कन्यादान म्हणून दक्षिणा हे शास्त्रानुसार ग्राह्य आहे.
शुकाचार्यांना त्याने पाठवून दिला. आणि शुकाचार्य निघाले. दुपारचे 2-3 वाजते, 2 वाजून गेले होते. दुपारचे 2 वाजून गेले होते. पोचले 2-2:30 वाजले होते. बघा किती फटाफट काम झाला. बकुलावती सकाळी निघाली होती. आणि तितक्यात हे सर्व सांगून आलेला व्यंकटेश स्वतःचा भविष्यवक्ता रूपाने सांगून आला. लवकर ह्याने सर्व बोलवायला गेला. दुपारपर्यंत सर्व निर्णय झाला. 2 वाजले होते. व्यंकटेश नाटक करणारा व्यक्ती, कपट नाटक सूत्रधारी. आई कशाला आली नाही म्हणून वाट बघत होता. बाहेर यायचा, बघायचं, आत्ता येईल, आत्ता येईल. स्वतः आई नाही, ती त्याला पालन करणारी आई होते. तरीसुद्धा आईवर किती प्रेम. हे प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा, हे शास्त्र आम्हाला सूचित करत आहे. आईचा सारखा प्रत्यक्ष देव कोणी आहे का? जी आई 9 महिने पोटात आम्हाला धारण करते, त्यावेळी सगळी आपली इच्छा बाजूला ठेवते. बाळ वाढलं पाहिजे म्हणून जे काय वैद्य सांगतात तसेच करते. जन्म देताना स्वतःचा जीव पणाला ठेवते. आणि त्यानंतर वाढत असताना रात्रंदिवस जागरूक राहून आमच्या पालनपोषण करते. स्वतः उपाशी राहून आमचा पोट भरते. केव्हा तर असं झालं आहे का? आई सकाळी झोपली आहे, आम्ही सकाळी लवकर उठलो, आई नंतर 9-10ला उठले, असं केव्हा तर झालं आहे का? नाही. आम्ही झोपल्यानंतर झोपते, उठल्याच्या आधी उठते, डबा करून देते, दुपारचं जेवण बनवून देते. तरीसुद्धा आई हे दिल्याने, ते दिल्याने, आज असं बरोबर झालं नाही, सांबार बरोबर नाही, हे नाही, ते नाही, तक्रार करीत असतो. केव्हा तर आईचा काम करून करून थकलेले हात पकडून, आई किती दमलेस ग, आत्ता तर विश्रांती घे ना, तुझं पाय चोळू का, तू सेवा करू का? केव्हा तर आम्ही विचारतो का आता आईला? आईचं अंतःकरण किती काय असतं. आम्ही चुका केला तर सुद्धा क्षमा करते. विशेष रूपाने लग्न झाल्यानंतर आम्ही आईच्या विषयी चुकाच करतो. आम्हाला आलेली बायको फार श्रेष्ठ वाटते, वाटलीच पाहिजे, तो दुसरा प्रश्न नाही, अवश्य स्वीकारली पाहिजे. पण आईला केव्हाही विसरू नये. आई अजून ते काम केले नाही, हे काम केले नाही, ते कशाला करू नये, माझ्या बायकोला त्रास होतो, लवकरात लवकर काम कर. क्या आई कामगार आहे का? एकदा काय झालं, आई आपल्या मुलाचा, त्याचं लग्न झालं नव्हता, त्याला वाढवलं, मोठा ऑफिसर झाला. एका दिवशी
आई बेडवर बसलेल्या मुलाच्या हातात पाणी द्यायला आली. हात थरथरत होते. थोडा त्याच्या गादीवर पाणी पडलं. तो ओरडला, आई तुला कळत नाही का, आता ह्याच्यावर मी कसा झोपू, कसा काय करू. आईने काही उत्तर दिला नाही. दुसऱ्या दिवशी तो येण्याच्या आधीच बेडवरती पाणी टाकून दिलं. तो कसा बसा काहीतरी व्यवस्था केला. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी तसेच. आणि त्यानंतर आईला सांगतो, आई हे काय मुद्दाम करत आहे, रात्रभर मी तुला सोडून जाईन, मला त्रास देत आहे, माझ्या बेडवरती पाणी कशाला घालते. सांगते, बाळ 2 दिवस झाले तुझे अंथरूण ओला आहे म्हणून मला ओरडत आहे, सोडून जाण्याची भाषा करीत आहे ना. तो लहान असताना जन्म झाल्यापासून 2 वर्ष 3 वर्षापर्यंत तुझ्या मूत्रात झालेल्या त्या बेडवरती मी झोपून काढले. आजकाल बेडरूम 1 2 3 4 असतात, पूर्वी काय नाही. तीच चटई, त्याच्यावर तेच कपडा, तेच मूत्राने ओले झालेले, त्याच्यावरच झोपून मी काढलं. किती वर्ष काढलं, 2-3 वर्ष. तो 2 दिवसासाठी ओरडत आहे. मी सुद्धा त्यावेळी, अरे परत बघ र, तू बेडवरती सुसू केला तर मी तुला सोडून जाईन असं मी सांगितले का, तुझं रागावले का. किती झालं असेल तर मध्यरात्री असेल तर तुझा ॲड्रेस मी चेंज केला नाही का. आई सांगतच गेली. तेव्हा मुलाला माहीत झालं माझी चूक काय आहे. अर्थात आई हे शब्दच असा आहे, जगात इतका चांगला श्रेष्ठ शब्द जगात कुठेही कोणताही नाही. आई प्रत्यक्ष देवता, मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईचा तिरस्कार केव्हाही करू नये. हा सुद्धा काळजी करत होता, अजून कशाला आली नाही, अजून कशाला आली नाही. बाहेर यायचा, वाट बघायचा आणि त्या व्यंकटेशाचे पर्वताचे पायरीपर्यंत यायचं, अजून कशाला आली नाही म्हणून परत आपल्या पर्णशालेत जायचं. तितक्यात शुकाचार्य दिसला. आज थोडा श्रोताने मला क्षमा करा, अतिश्रमामुळे थोडे मध्ये मध्ये जांभ येत आहेत. पण विचाराकडे, विषयाकडे लक्ष द्या. शुकाचार्याने येताल बघून भगवंत समोर आला, त्यांना साष्टांग नमस्कार केला. साष्टांग नमस्कार करून तो आपल्या घरी घेऊन गेला. अर्घ्य पाद्य इत्यादी देऊन त्यांना श्रीनिवास विचारतो, शुकाचार्य माझं काम करण्यासाठी तुम्ही गेले होते ना, तो काम पक्व का की अपक्व, माझं काम कच्चा झाला की पक्का झाला. कच्चा झाला म्हणजे काम झालं नाही, हे अभिप्राय असते. शुकाचार्य सांगतात, अरे श्रीनिवासा, तुझं कार्य केव्हा तर कच्चा होतो का रे, केव्हा तर अपूर्ण राहतो का रे, शक्यच नाही. शुभम वाक्यमित समालिंग तब कार्यम कृपा सिंधो पक्वबेन संशय. तेव्हा देव शुकाचार्यांच्या जवळ आले, त्यानं मिठीत घेतला, आनंदित केला, आनंद झाला, स्वतःचं आलिंगनाचं सुख त्यांना दिलं. वदन्ते लोके अमृतान सहस्रान. जगात अनेक लोक विघ्न करणारे असतात,
आणि अनेक रीतीने विघ्न येत असतात, पण लग्न सुरळीत होतो भगवंताच्या अनुग्रहाने. एक लग्न करण्यासाठी मला विचारतात, गुरुजी तुमच्या शिष्याची मुलगीला आम्ही घेण्याचा विचार केला आहे, मुलगी कशी आहे? मी सांगतो चांगलीच आहे. चांगलीच म्हणजे 100% मनात सांगतो नाही, 100% कोणीही चांगलंच नसतात. त्याची अपेक्षा करू नये. सर्व मनुष्य आहेत. मी काय त्यांना सांगू ते लहान असताना हट्टी होती, केव्हा केव्हा तर वडिलांच्यावर ओरडते. अरे सर्व सामान्य असतो. फक्त त्याच्या चरित्र, त्याच्या धार्मिक भावना हे बघून ती चांगली मुलगी म्हणून आम्ही निर्धार केला पाहिजे. त्या दृष्टीने श्रीनिवास सांगतो, जगात एक नियम आहे, 2-4 खोटं बोलून तरी सुद्धा एक वधूवरूनच जोडणे केल्याने त्याला मोक्ष प्राप्त होतो, इतका पुण्य त्याला भेटतो. अर्थात वरवधू आजकाल तो बिझनेस झाला तो वेगळा, परस्पर परिचय करून त्यांना लग्नाचा घडवला तर मोक्षासारखा पुरुषार्थ प्राप्त होतो. आणि मी तर किती मोठा परिवार, माझी पत्नी लक्ष्मी, माझा मुलगा ब्रह्म, सरस्वती, वायू, भारती आणि त्यांचा मुलगा शंकर, पार्वती. तसेच माझे बंधूंची संख्या वाढतच आहे. संपूर्ण जगाचे 33 कोटी देवता, असंख्य जीव, 84 लाख योनीत असणारे अनंत जीव, हे सर्व माझे परिवार आहेत. इतका मोठा कुटुंबी माझा लग्न जुळवल्याने शुकाचार्य आपल्याला किती मोठा पुण्य प्राप्त होते. पूर्वी सीताला अशोकवनात ओळखून माझे अंगठे देऊन त्याच्या शिरोरत्न वापस घेऊन आलेला त्या हनुमंताला मी विचार केलेला काय करून खुश करू, म्हणून त्याला मी आलिंगन दिला होता. अर्थात माझ्या जोडी सर्व सुख प्राप्त करण्याचं भाग्य दिला होता. आज तेच आलिंगन तुम्हाला देतो. योग्यतेने शुकाचार्य शंकराचे अवतार, पण वायुदेवांचा विशेष रूपाचा आवेश त्यांच्या तत्त्यामुळे देवाने शुकाचार्यांना आलिंगनाचा भाग्य दिला आणि परस्पर बसले. इतकं झाल्यानंतर शुकाचार्य आपले पत्र इथेच ठेवले होते हाताचं. श्रीनिवास विचारतो, तुमच्या हातामध्ये अर्थात इथे तुम्ही खिसकवून काय तर कागद ठेवलेले, काय आहे ते? आल्यानंतर ते दिसवलं असंच तुम्ही पकडून आहात. त्यावेळी शुकाचार्यांना भान आला, इतक्या वेळेस देव तर मला स्वागत करीत आहे, आलिंगन देत आहे, या आनंदात तो वावरत होता. त्यानंतर आकाशराजाचा प्रश्न पत्र श्रीनिवासाला दिलं. त्या पत्रात काय होता, त्याला श्रीनिवासाने काय उत्तर दिलं, हे सर्व विषय उद्याच्या दिवशी समजून घेण्याचा प्रयत्न करू. इथे अध्यक्षता प्रसक्ती. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्णार्पणम. अग्रतो नारसिंहश्च पृष्ठतो गोपीनंदनः. उभयश्वरास्तं सचर्व रामरक्ष्मणो. अग्रतो नारसिंहश्च पृष्ठतो
उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहं भीष्णं भद्रं भक्तोत्तम नमाम्यहम् अच्युतानंत गोविंद स्मृति मात्रार्थनाशन रोगान्मय नाशयाशेषान् आशु धन्वंतरे हरे अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयं यान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजर सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा जातिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डलाखण्डमण्डलं श्रीकृष्णार्पणम्।